हॅलो स्टुडंट्स, आज आपण लेक्चरला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन्स रिसोर्स मॅनेजमेंट यामध्ये जो पेपर आहे लॉजिकल थिंकिंग त्यामधला जो नेक्स्ट पॉईंट आहे जो आज आपण लेक्चरला बघणार आहे. त्यामध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे सेरीज जो की नेक्स्ट पॉईंट आहे सेरीजचा. सेरीजमध्ये मॅथमॅटिकल्स रूल्स मोस्ट ऑफ दी फॉलो केले जातात. मॅथमॅटिकल्स रूल्समध्ये ॲडिशन्स रूल, सबस्ट्रॅक्शन्स रूल्स, डिवायडेशन अँड मल्टिप्लिकेशन हे जे रूल्स आहेत हे रूल्स फॉलो केले जातात. हे रूल्स एका सिमिलर ऑर्डरने फॉलो केले जातात, असेंडिंग ऑर्डर अदरवाईज डिसेंडिंग ऑर्डर. सिरीजचे डिफरंट टाईप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे नंबर सिरीज, लेटर सिरीज, अल्फा न्यूमरिक सिरीज, कंटिन्युअस पॅटर्न सिरीज. त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहे नंबर्स ॲडिशन सिरीज. नंबर ॲडिशन सिरीजमध्ये 1 बाय 1 त्यामध्ये ॲडिशन्स केली जाते. मग एक स्पेसिफिक व्हॅल्यूनं एक स्पेसिफिक डिफरन्सनं ती ॲडिशन केली जाते. त्यामध्ये सेम नंबर ॲडिशन सिरीज. इन दिस टाईप ऑफ सिरीज the difference between two consecutive elements is same, that is each time same digits numbers to previous element to obtain the next elements. For example दिलेला आहे, what come in place of question marks इन द सिरीज गिवन बिलो. जो की सिरीज एक खाली दिलेली आहे तुम्हाला 4, 8, 12, 16, 20 अँड क्वेश्चन मार्क्स. सो क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू येईल ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचे. त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू आहे 18. फर्स्ट ऑप्शन आहे 18, सेकंड ऑप्शन 21, थर्ड ऑप्शन 19, फोर्थ ऑप्शन 24. सो फर्स्ट व्हॅल्यू आहे 4, नेक्स्ट 8, 12, 16, 20 आणि लास्ट आहे क्वेश्चन मार्क. आता ॲडिशन्स रूल आहे इथं. 4मध्ये जर 4 प्लस केले तर इक्वल टू 8, जे की नेक्स्ट व्हॅल्यू आली. 4 + 4 इज इक्वल टू 8. 8 + 4 इज इक्वल टू 12. देन नेक्स्ट 12 + 4 इज इक्वल टू 16. 16 + 4 इज इक्वल टू 20 अँड 20 + 4 इज इक्वल टू 24. सो ऑप्शन आला आपला डी इथं करेक्ट, जो की इथं सॉल्व केलेला आहे. डायग्रॅमॅटिक स्ट्रक्चर्स इथं डिनोट केलेलं आहे 4, 8, 12, 16, 20 आणि नेक्स्ट आहे क्वेश्चन मार्क. तर त्यामध्ये 4 ॲडिशन केली आणि मग लास्टला व्हॅल्यू आलेली आहे 24. हा आहे ॲडिशन रूल्स, ॲडिशन सिरीज जिथे की ॲडिशन केली जाते. त्यामध्येच एक नेक्स्ट पॉईंट आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ॲडिशन सिरीज. ह्या एक्झाम्पलमध्ये आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण एकच म्हणजे सेम डिफरन्स न ॲडिशन होती, म्हणजे सगळ्यामध्ये सेम व्हॅल्यू 4 + 4 + 4 + 4 सगळ्या व्हॅल्यूमध्ये 4 ॲडिशन केलेली आहे. जो नेक्स्ट टाईप आहे तो आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ॲडिशन सिरीज. यामध्ये 1 बाय 1 व्हॅल्यू आहेत ते इन्क्रीज होत जाणार आहेत. पहिल्यामध्ये 1 असेल चा डिफरन्स, तर सेकंडमध्ये 2चा डिफरन्स असेल, नेक्स्ट 3, 4, 5 अप टू सॉन ज्या व्हॅल्यू दिल्या असतील त्यानुसार. इन दिस टाईप ऑफ सिरीज नंबर ॲडेड टू इच टर्म इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर. फॉर एक्झाम्पल what comes in a place of question marks in the following number series. जे की इन्स्ट्रक्शन्स त्यानंतर खाली एक सिरीज दिलेली आहे 2, 3, 5, 8, 12, 17 क्वेश्चन मार्क. पहिली व्हॅल्यू आहे 2, नेक्स्ट 3, नेक्स्ट 5, 8, 12, 17 आणि लास्ट आहे क्वेश्चन्स मार्क. त्यामध्ये खाली 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. फर्स्ट ऑप्शन आहे 23, सेकंड ऑप्शन आहे 19, थर्ड ऑप्शन आहे 18 आणि लास्ट ऑप्शन आहे 24. तर आता पहिल्या 2 व्हॅल्यू आहे यामध्ये कितीने ॲडिशन झालेली आहे तर 1ने. त्यानंतर 3 आणि 5 मध्ये 2ने ॲडिशन झाली. 5 आणि 8 मध्ये
3 ॲडिशन झाली. 5 + 3 = 8. 8 + 4 = 12. देन 12 + 5 = 17. सो 17 प्लस किती करायला लागेल आपल्याला 6. मग 17 + 6 केले तर ॲन्सर येईल 23. ॲडिशन येईल आपली 23. सो क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी व्हॅल्यू येईल 23. मग ऑप्शन आहे आपला फर्स्ट करेक्ट 23, जी की खाली सॉल्व केलेलं पण आहे. 2, 3, 5, 8, 12, 17 आणि क्वेश्चन मार्क. यामध्ये +1 केलेलं आहे. 2मध्ये +1 केला तर 3, 3मध्ये +2 केले तर 5, 5मध्ये +3 केले तर 8, 8मध्ये +4 केले तर 12, 12मध्ये +5 केले तर 17 अँड लास्ट 17 + 6 = 23. सो ॲन्सर आलेला आहे 23. फर्स्ट जो पॉईंट होता नंबर सिरीजचा तो मध्ये आपण ॲडिशन सिरीज, जी ॲडिशन होती ती सेम, म्हणजे त्या प्रत्येक व्हॅल्यूमध्ये सेम व्हॅल्यूची ॲडिशन केली होती, सेम डिफरन्स. सेकंड जो टाईप आहे तो आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ॲडिशन सिरीज. यामध्ये 1 बाय 1 व्हॅल्यू जे काय आहेत इन्क्रीज होत गेलेले आहेत. पहिल्यामध्ये 1, 2, 3, 4 अप टू सॉन. प्रत्येक वेळेस डिफरन्स 1, 2, 3, 4 असेल असं नाही आहे. 2 असेल, 6, 2, 4, 6, 8, 10 किंवा 3, 6, 9, 12, 5, 10, 15 असं सुद्धा डिफरन्स यामध्ये असू शकतो, जो की हा फर्स्ट पॉईंट आहे. आता आपण नेक्स्ट जो पॉईंट आहे तो बघणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे सबस्ट्रॅक्शन्स. सेम नंबर सबस्ट्रॅक्शन्स. ॲडिशनचा जसा रूल्स बघितला सेम तोच रूल्स आहे, फक्त इथं सबस्ट्रॅक्शन्स आहे. आतापर्यंत आपण ॲडिशन करत गेलो, आता इथं सबस्ट्रॅक्शन्स करायचे, वजाबाकी करायची, पण इथं सेम व्हॅल्यूची सबस्ट्रॅक्शन्स करायची. आणि त्याच्या नंतर नेक्स्ट असणारे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ सिरीज. त्यामध्ये फर्स्ट सेम नंबर सबस्ट्रॅक्शन सिरीज. इन दिस टाईप ऑफ सिरीज each time the same digit numbers is subtracted from previous element to obtain the next element. This in such a series the difference between two consecutive elements in the same. For example, आता फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये 48, 43, 38, 33, 28 क्वेश्चन मार्क्स. फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे 24, सेकंड ऑप्शन आहे 18, थर्ड ऑप्शन आहे 23 आणि फोर्थ ऑप्शन आहे 19. सो सबस्ट्रॅक्शन सिरीज आहे प्रत्येक. आता 48 - 43 केली तर सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू किती येईल -5. नेक्स्ट 43 - 38 = अगेन -5. 38 - 33 = -5. 33 - 28 = -5. मग 28 मधून जर 5 वजा केले तर किती येईल 23. सो ऑप्शन आहे आपला सी हा करेक्ट, कारण यामध्ये सगळ्यांमध्ये डिफरन्स किती झाला आहे -5 -5. मग लास्टची जी व्हॅल्यू आहे 28, 28 मधून किती मायनस करायला लागतील आपल्याला तर 5. 5 जर मायनस केले तर व्हॅल्यू येईल आपली 23. सो सी हा ऑप्शन करेक्ट आहे. याला म्हटलं जातं सेम नंबर्स सबस्ट्रॅक्शन्स सिरीज. त्यामध्ये जी काय सिरीज दिली असेल XYZ तर त्यामध्ये सेम नंबर्स ना त्याची सबस्ट्रॅक्शन्स होणार. सेम नंबरनं ॲडिशन होईल, सेम नंबरनं सबस्ट्रॅक्शन्स. पुढे आपण त्याचे पॉईंट बघणार आहे. आणि देन नेक्स्ट आहे इन्क्रीजिंग ऑर्डर सबस्ट्रॅक्शन्स सिरीज. आता इथं जी सबस्ट्रॅक्शनची जी मेथड आहे ती इन्क्रीजिंग आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शनची जी व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होत जाणार आहे, वाढत वाढत जाणार आहे. ते आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 95, 94, 92, 89, 85 अँड लास्ट 80. आणि नेक्स्ट आहे क्वेश्चन मार्क 95, 94, 92, 89, 85, 80 अँड क्वेश्चन मार्क्स. खाली ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 74, सेकंड ऑप्शन आहे 69, थर्ड ऑप्शन आहे 75
अँड लास्ट ऑप्शन आहे 77. सो इन्क्रीजिंग ऑर्डर आपल्याला फॉलो करायचे. आता फर्स्ट आपण पहिल्या 2 व्हॅल्यू बघणार, त्यामध्ये काय रिलेशन आहे, कितीनं सबस्ट्रॅक्शन्स केलेलं आहे. 95 मायनस 94 इज इक्वल टू -1. पहिल्या 2 व्हॅल्यूची आपण सबस्ट्रॅक्शन्स केली. 95 मायनस 94 इज इक्वल टू व्हॅल्यू आली 1. सबस्ट्रॅक्शन्स मेथड असल्यामुळे आपण अपोजिट जाणार आहे. 94 मायनस 95 इज इक्वल टू -1. 92 मायनस 94 इज इक्वल टू -2. 89 मायनस 89 मायनस 92 इज इक्वल टू -3. 85 मायनस 89 इज इक्वल टू -4. 80 मायनस 85 इज इक्वल टू -5. मग अशा कोणत्या व्हॅल्यूतून आपल्याला 80 ही व्हॅल्यू वजा केल्यानंतर ॲन्सर जे आहे ते -6 येईल. कारण पहिली व्हॅल्यू आली -1, नेक्स्ट त्याच्या दुप्पट आली -2, नेक्स्ट -3, -4, -5, मग नेक्स्ट आली पाहिजे -6. मग 80मधून जरी तुम्ही 6 वजा केले तर किती येईल 74. मग व्हॅल्यू आली आपली 74. सो 74 हा ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन फर्स्ट ए हा ऑप्शन करेक्ट आहे. 74 हे आन्सर आपलं राईट आहे. याला म्हटलं जातं इन्क्रीजिंग ऑर्डर सबस्ट्रॅक्शन्स सिरीज. देन नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे सेम नंबर मल्टिप्लिकेशन सिरीज. आत्तापर्यंत आपण ॲडिशन सिरीज बघितली, सबस्ट्रॅक्शन सिरीज बघितली. आता नेक्स्ट आहे मल्टिप्लिकेशन सिरीज, सेम नंबर मल्टिप्लिकेशन सिरीज. इन दिस टाईप ऑफ सिरीज the ratio between two consecutive elements is the same. That is, in case every time the previous element is multiplied by the same digits number to be obtained the next element. फॉर एक्झाम्पल, आता जे काही कसे इलेमेंट्स त्यामध्ये आपण मल्टिप्लाय करणार आहे, त्यानंतर नेक्स्ट जी व्हॅल्यू कशी तयार होणार आहे ते आपण एक्झाम्पल थ्रू बघूया. सो एक्झाम्पल आहे 4, 12, 36, 108, 324 अँड लास्ट क्वेश्चन मार्क्स. फर्स्ट व्हॅल्यू आहे 4, नेक्स्ट 12, नेक्स्ट 36, 108, 324 अँड लास्ट आहे क्वेश्चन मार्क्स. त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन जो आहे तो आहे 520, नेक्स्ट ऑप्शन 680, थर्ड ऑप्शन 475 अँड लास्ट ऑप्शन 972. सो मल्टिप्लिकेशन सिरीज आहे. मग पहिल्यांदा फर्स्ट 2 व्हॅल्यू ज्या दिल्यात, पहिले 2 जे नंबर दिल्यात ते आपण बघणार. पहिला नंबर आहे 4 आणि नेक्स्ट व्हॅल्यू आहे 12. 4 अँड 12 यामध्ये मल्टिप्लिकेशन कितीचं आहे, 4ला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू आली, तर 4 × 3 इज इक्वल टू 12. सो नेक्स्ट 12 × 3 इज इक्वल टू 36. 36 × 3 इज इक्वल टू 108. 108 × 3 इज इक्वल टू 324. सो 324 × 3 इज इक्वल टू 972. सो ऑप्शन डी हा आपला करेक्ट आहे. सेम व्हॅल्यूनं सेम नंबरनं इथं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हा जो टाईप्स आहे तो आहे सेम नंबर मल्टिप्लिकेशन सिरीज. जी काही सिरीज दिली असेल तर त्या सिरीजला, होल सिरीजला आपल्याला एका सेम नंबरनं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता तो नंबर कसा असेल, तर फर्स्ट व्हॅल्यू आहे 4 आणि 12. मग 4ला कोणत्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायला लागेल, त्यावेळेस तुमचा आन्सर नेक्स्ट व्हॅल्यू 12 येईल. तर 4 × 3 जर केलं तर नेक्स्ट व्हॅल्यू 12 येईल. अगेन नेक्स्ट 12 × 3 इज इक्वल टू 36. 36 × 3 इज इक्वल टू 108 and 108 × 3 is equal to 324 and last 324 × 3 is equal to 972. So last option D हा आपला करेक्ट आहे. हा रूल्स आहे तो आहे मल्टिप्लिकेशन सिरीज बट सेम नंबर्स
आता जो नेक्स्ट रूल्स आहे याचा तो आहे सेम नंबर डिव्हिजन सिरीज. सेम नंबर डिव्हिजन सिरीज. सेम नंबर डिव्हिजन सिरीज. सेम नंबर डिव्हिजन सिरीज त्यामध्ये म्हटले इन दिस टाइप ऑफ सिरीज each time the previous element is divided by the same digits number to obtain the elements of each series. And then next question आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत 336, 168, 84, 42, 21 and last question mark. त्यामध्ये खाली फोर्थ ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 17, सेकंड ऑप्शन 10.5, थर्ड ऑप्शन 15, लास्ट ऑप्शन 14.5. आता यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू जी आहे ती आहे 336. रूल्स आपण पाहतोय डिव्हिजनचा. 336ला कितीनं डिवाइड करायला लागेल त्यावेळेस आन्सर आपलं 168 येईल. तर 336ला जर आपण 2 डिवाइड केलं, फर्स्टच व्हॅल्यू आहे 1, त्यानंतर नेक्स्ट आहे 2 आपण त्याला डिवाइड करणार. 2 into 2 ना 336ला डिवाइड करणार. मग 336 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 168. त्यानंतर नेक्स्ट 168 अगेन डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 84. 84 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 42. 42 divided by 2 is equal to 21. 21 divided by 2 is equal to 10.5. सो आन्सर आलेला आहे आपलं 10.5. आता बरेच जणांना क्वेश्चन पडला असेल की इथं 2नंच डिवाइड का केलं, तर फर्स्ट व्हॅल्यू आहे 1 जर तुम्ही डिवाइड केलं तर पूर्ण भाग जाणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण व्हॅल्यू घेतली 2 ने इथं पहिल्या व्हॅल्यूला पूर्ण भाग जातोय, त्यामुळे आपण 2ने याला डिवाइड केलं. 2ने डिवाइड करून आपला आन्सर येते म्हणून आपण तिथं स्टॉप केलं. जर 2ने पण डिवाइड होत नसतील तर आपण काय करणार, नेक्स्ट व्हॅल्यू 3ने डिवाइड करणार. पण ज्या व्हॅल्यू आहे त्या बघायच्या का सिमिलर रेंजमध्ये आहेत का, जेणेकरून डिवायडेशन करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर त्यामधलाच जो की नेक्स्ट पॉईंट आहे डिव्हिजन सिरीज इन इन्क्रीजिंग ऑर्डर. आता मल्टिप्लिकेशनमध्ये हा टाईप्स येत नाही, पण डिव्हिजन सिरीजमध्ये हा टाईप्स येतो, डिव्हिजन सिरीज इन इन्क्रीजिंग ऑर्डर. त्यामध्ये इन दिस टाईप ऑफ सिरीज एलिमेंट्स आर डिवायडेड बाय द नंबर इन इन्क्रीजिंग ऑर्डर टू ऑब्टेन द नेक्स्ट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल खाली व्हॅल्यू दिलेले आहेत. व्हॅल्यू काय दिल्यात बघा. फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे 7200. नेक्स्ट व्हॅल्यू 3600, 1200, 300, 60 क्वेश्चन मार्क्स. फर्स्ट ऑप्शन आहे 10, सेकंड ऑप्शन 25, थर्ड ऑप्शन 15 आणि फोर्थ ऑप्शन 20. सो फर्स्ट आणि सेकंड व्हॅल्यूमध्ये रिलेशन काय आहे हे आपण पहिल्यांदा चेक करणार. 7200 आणि 3600. तर यामध्ये 7200ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर आन्सर येईल आपलं 3600, जे की नेक्स्ट व्हॅल्यू आहे. देन नेक्स्ट आपण 3600ला नेक्स्ट मल्टिप्लाय करणार. तर याला 3ने पूर्ण भाग जातोय, त्यामुळे आपण 3ने त्याला डिवाइड करणार. 3600ला आपण 3ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 1200. अगेन 1200ला आपण नेक्स्ट व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करणार. इन्क्रीजिंग मेथड आहे त्यामुळे 1 by 1 डिवायडेशनची व्हॅल्यू पण काय होणार आपली ॲड होत जाणार. पहिल्यांदा आपण 2ने डिवाइड केलं, त्यानंतर 2ने भाग लावून सुद्धा पुन्हा रिपीट भाग लावावा लागेल, त्यापेक्षा आपण डायरेक्ट 3ने डिवाइड केलं, पूर्ण भाग लगेच गेला. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यूला 4ने लगेच भाग जातोय, त्यामुळं आपण 1200ला 4ने भाग लावला
तर येईल 4 जर भाग लावला तर आन्सर आला आपलं 300. सो नेक्स्ट 300ला आपण भाग लावला, नेक्स्ट व्हॅल्यू 5 भाग लावला तर 60 आणि 60ला नेक्स्ट 6 जर भाग लावला तर व्हॅल्यू येईल 10. सो फर्स्ट ऑप्शन राईट आहे. डिव्हिजन इन इनक्रीजिंग ऑर्डर, डिव्हिजन सिरीज इन इनक्रीजिंग ऑर्डर, त्यामध्ये त्या व्हॅल्यूनं आपण डिवाइड केलं. पहिल्यांदा 2 इनक्रीजिंग ऑर्डर असल्यामुळे नेक्स्ट व्हॅल्यू येईल 3, अगेन नेक्स्ट व्हॅल्यू 4, 5 अँड लास्ट 6. प्रत्येक वेळेस जसं की मगाशी सांगितलं तसं सेमच एक्झाम्पल असेल असं नाही आहे. प्रत्येक वेळेस एक्झाम्पलचा फॉन्ट जो आहे तो तुमचा चेंज केला जाईल. त्यानंतर नेक्स्ट जे काही क्वेश्चन्स आहेत ते रँडमली आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे 6, 9, 12, 15, 18. फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्यामधल्या व्हॅल्यू आहेत 6, 9, 12, 15, 18. फर्स्ट ऑप्शन आहे 21, सेकंड ऑप्शन आहे 20, थर्ड ऑप्शन आहे 19 आणि लास्ट ऑप्शन आहे 22. सो यामध्ये काय आन्सर येते बघा. पहिली व्हॅल्यू 6 आहे, 9 3 वाढले, अगेन 9 आणि नेक्स्ट 12, अगेन 3 वाढले, 12 प्लस 3 केलं तर 15 येईल, 15 प्लस 3 केलं तर 18, 18 प्लस 3 इज इक्वल टू 21. सो फर्स्ट ऑप्शन जो आहे जो की राईट आहे, आन्सर आलेला आहे आपला 21. सेकंड ऑप्शन आहे 11.25, नेक्स्ट ऑप्शन आहे 20 अँड लास्ट ऑप्शन आहे 10.5. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. 360, 180, 90, 45, 22.5 अँड लास्ट क्वेश्चन मार्क्स. फर्स्ट ऑप्शन आहे 15, सेकंड ऑप्शन 11.25, थर्ड ऑप्शन 20 अँड लास्ट ऑप्शन 10.5. सो यामध्ये रूल्स कुठला आहे हे आधी आपल्याला बघायला लागेल. जसं की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे, 3 ॲड होत गेलेत. 6 प्लस 3 9, 9 प्लस 3 12, 12 प्लस 3 15, 15 प्लस 3 18 अँड नेक्स्ट 18 प्लस 3 इज इक्वल टू 21. सेम सेकंड क्वेश्चन पण तसंच आहे. 15 इंटू 2 इज इक्वल टू 13, 30 इंटू 2 इज इक्वल टू 60, 60 इंटू 2 इज इक्वल टू 120, 120 इंटू 2 इज इक्वल टू 240, 240 इंटू 2 इज इक्वल टू 480. सिमिलरली आपल्याला थर्ड जो क्वेश्चन आहे जो की सॉल्व करायचा आहे. ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे 15, सेकंड ऑप्शन आहे 11.25, थर्ड ऑप्शन आहे 20 अँड लास्ट ऑप्शन आहे 10.5. सो एक्झाम्पल सबस्ट्रॅक्शन्स मेथड फॉलो करते. पहिली व्हॅल्यू आहे 360 मायनस 180, 180 मायनस 90, 90 मायनस 45. देन सबस्ट्रॅक्शन्स मेथड आहे जी की इथं सॉल्व केलेली आहे. इथं एक्झाम्पल तुम्हाला दिसेल 360. जर तुम्ही डिवायडेशन केलं तरी सुद्धा चालेल. डिवायडेशन तुम्हाला इझी पडेल. 360 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 180, 180 divided by 2 is equal to 90, 90 divided by 2 is equal to 45 and last 45 divided by 2 is equal to 22.5. So next 22.5 divide 5 is equal to, answer येईल आपलं 11.15, 11.15 हे येईल आपलं फायनल आन्सर. सेम आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 4, 5, 7, 10, 14, 19 क्वेश्चन मार्क. फर्स्ट ऑप्शन आहे 28, सेकंड ऑप्शन 23, थर्ड ऑप्शन 22 अँड फोर्थ ऑप्शन 25. 28, 23, 22 आणि 25. सो यामध्ये काय डिफरन्स आहे तो आधी बघायचा आहे.
4 plus 1 is equal to 5, 5 plus 2 is equal to 7, 7 plus 3 is equal to 10, 10 plus 4 is equal to 14, 14 plus 5 is equal to 19, 19 plus 6 is equal to, ॲडिशन किती येते बघा, 19 plus 6 is equal to 25. सो 25 हे आन्सर राईट आहे, जे की इथं सॉल्व केलेलं आहे स्क्रीनवरती. आन्सर येईल 25. 25 हे आन्सर येईल.